आपला आजचा घटक आहे चुकीचे पद ओळखणे. पान नंबर 211 वर हा घटक आहे. या प्रश्नात दिलेल्या संख्यात किंवा शब्दात जे पद विसंगत असेल, विसंगत म्हणजे वेगळं असेल, ते विद्यार्थ्यांनी ओळखायचे असते. हा प्रश्न गटात न बसणारे शब्द किंवा संख्या या प्रश्नासारखाच असतो. फक्त यात 4 शब्द किंवा अंक याऐवजी 5, 6 किंवा 7 संख्या किंवा शब्द दिलेले असतात. तर आपण नमुना प्रश्न पाहूयात. पहा, खालील प्रश्नात चुकीची संख्या असणारा पर्याय ओळखा. पहा, आता आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे, परंतु इथे देताना संख्या आपल्याला फक्त 4च दिलेल्या नाहीत, तर 4पेक्षा जास्त संख्या किंवा शब्द दिलेले असतात आणि मग त्यातून वेगळा ओळखायचा असतो. हे आहे चुकीचे पद ओळखणे. आणि जेव्हा फक्त वेगळा ओळखायचा असतो त्यावेळी 4 शब्द किंवा 4 संख्या दिलेल्या असतात. तर आता पाहूयात आपण वेगळा किंवा चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पहा, ह्या जर संख्यांचं जर निरीक्षण केलं तर यामध्ये आपल्याला या सर्व संख्या काय आहेत, 3च्या पाढ्यातील किंवा 3ने भाग जाणाऱ्या ह्या संख्या आहेत. पहा, ही 3च्या पाढ्यातील आहे, ही सुद्धा 3च्या पाढ्यात आहे, 9 3च्या पाढ्यात आहे, 15 सुद्धा 3च्या पाढ्यात आहे, परंतु 7 ही संख्या 3च्या पाढ्यात नाही. म्हणजे 7ला 3ने निश्शेष म्हणजेच पूर्ण भाग जात नाही, म्हणून ही संख्या इथे वेगळी आहे. आता आपण व्यवसाय पाहूयात. प्रश्न 1 ते 15 साठी सूचना आहे. खालील प्रश्नात चुकीचे पद असणारा पर्याय ओळखा. पहा, इथे सर्व ठिकाणी काय आता 4पेक्षा जास्त पर्याय किंवा 4पेक्षा जास्त शब्द दिलेले आहेत. पहिला प्रश्न, गाय, गाढव, शेळी, हरिण आणि मेंढी याच्यामध्ये चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा, गाय, गाढव, शेळी आणि मेंढी हे सर्व पाळीव प्राणी आहेत, परंतु हरिण हे पाळीव प्राणी नाही, म्हणून हे चुकीचं पद आहे. प्रश्न दुसरा, काळा, पांढरा, शुभ्र, निळा आणि पिवळा यामध्ये काळा, पांढरा, निळा आणि पिवळा ही रंगांची नावं दिलेली आहेत, परंतु शुभ्र हे रंगाचं प्रत्यक्ष नाव नाही, म्हणून हा चुकीचं पद आहे. प्रश्न तिसरा, चाकवत, पालक, वांगी, मेथी आणि आंबट चुका. पहा, यामध्ये चाकवत, पालक, मेथी आणि आंबट चुका या पालेभाज्या आहेत, परंतु वांगी ही फळभाजी आहे, म्हणून ही चुकीचे पद असणारा पर्याय आहे, पर्याय चौथा. प्रश्न 4, बोर, आंबा, चिक्कू, आवळा आणि जांभूळ यामध्ये बोर, आंबा, आवळा आणि जांभूळ हे एक बी असणारे फळ आहे, परंतु चिक्कूमध्ये एकपेक्षा जास्त बिया असतात, म्हणून हे चुकीचे पद आहे, पर्याय दुसरा. प्रश्न 5, मोगरा, जाई, जुई, अबोली आणि चमेली यामध्ये पहा, मोगरा, जाई, जुई आणि चमेली या सर्व फुलांचे रंग पांढरे असतात, परंतु अबोली या फुलाचा रंग पांढरा नाही, अबोली रंग असतो, म्हणून हे चुकीचे पद आहे, पर्याय 1. प्रश्न 6, 27, 49, 81, 9 आणि 36 यामध्ये जर पाहिलं तर पहा, 49 हा 7चा वर्ग आहे, 81 हा 9चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे आणि 36 हा 6चा वर्ग आहे, परंतु 27 ही वर्गसंख्या नाही. म्हणजेच 49, 81, 9 आणि 36 या वर्गसंख्या आहेत, परंतु 27 ही वर्गसंख्या नाही, म्हणून हे चुकीचे पद आहे, पर्याय पहिला. प्रश्न 7, 71, 73, 75, 77 आणि 78. पहा, यामध्ये 78 ही संख्या वेगळी आहे, कारण पहा, इथे एकक स्थानी 1, एकक स्थानी 3, एकक स्थानी 5 आणि एकक स्थानी 7 या संख्या असल्यामुळे 71, 73, 75 आणि 77 या संख्या विषम संख्या आहेत, परंतु 78 ही समसंख्या आहे, म्हणून हा पर्याय
वेगळा आहे. पर्याय चौथा 78 ही संख्या वेगळी आहे किंवा चुकीचं पद आहे. प्रश्न 8 56, 54, 52, 51 आणि 48 यामध्ये पहा 51 ही संख्या वेगळी आहे, कारण 56, 54, 52 आणि 48 या एकक स्थानी 2, 4, 6, 8 हे अंक असल्यामुळे या संख्या समसंख्या आहेत, परंतु 51 ही विषम संख्या आहे, म्हणून हे पद वेगळं आहे. पर्याय पहिला. प्रश्न 9 150, 267, 549, 741 आणि 344. पहा यामध्ये जर आपण पाहिलं तर 150 या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो, म्हणजे निशेष भाग जातो, बाकी शून्य उरते. 267ला सुद्धा जर भाग दिला तर बाकी शून्य उरते. 549ला आणि 741ला सुद्धा भाग दिला असता बाकी शून्य येते, म्हणजे पूर्ण भाग जातो 3ने. परंतु 344ला जर भाग दिला असता बाकी शून्य येत नाही, म्हणजेच 3ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजेच निशेष भाग जात नाही. आणि बाकी सर्व संख्यांना काय होतो, निशेष भाग जातो 3ने, म्हणून 344 हे पद वेगळं आहे. किंवा आणखी एक आहे, निशेष भाग जातो म्हणजेच काय, तर 3ची कसोटी जर इथे जर वापरली तर संख्येतील अंकांची जर बेरीज केली तर त्याला 3ने पूर्ण भाग जातो. पहा अंकांची बेरीज जर केली 1 आणि 5ची बेरीज 6 आणि 0, तर 6ला 3ने पूर्ण भाग जातो, म्हणजे 150ला सुद्धा 3ने पूर्ण भाग जातो. 6, 2 आणि 7 या अंकांची बेरीज केली तर त्या बेरजेला 3ने पूर्ण भाग जातो. 5, 4 आणि 9 यांची बेरीज केली तर 3ने पूर्ण भाग जातो बेरजेला, म्हणजेच 549ला सुद्धा पूर्ण भाग जातो. आणि 7, 4, 1 अंकांची जर बेरीज केली तर 7 आणि 4 11 आणि 1 12, 12ला 3ने पूर्ण भाग जातो, म्हणून 741ला सुद्धा 3ने पूर्ण भाग जातो. याप्रमाणे 3ची कसोटीसुद्धा इथे वापरू शकतो आपण. किंवा डायरेक्ट जर भाग दिला तर या पहिल्या 4 संख्येंना 3ने पूर्ण म्हणजेच निशेष भाग जातो, बाकी शून्य उरते. आणि 344ला पूर्ण भाग जात नाही, म्हणून ही संख्या वेगळी, हे पद वेगळं आहे. प्रश्न 10 पहा यातील संख्या 3, 5, 7, 9 आणि 11 या आहेत. पहा आता याच्यामध्ये 3, 5, 7 आणि 11 या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे या संख्या फक्त स्वतःच्या आणि 1च्याच पाड्यामध्ये येतात. पहा 3, 5, 7 आणि 11 या संख्या फक्त स्वतःच्या आणि 1च्याच पाड्यात येतात, म्हणून या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. परंतु 9 ही संख्या 9च्या पाड्यात येते, तसेच 3च्या सुद्धा पाड्यात येते, म्हणजे स्वतः सोडून आणखी दुसऱ्याच्या सुद्धा पाड्यामध्ये ही संख्या आहे, म्हणून ही संख्या मूळ संख्या नाही, म्हणून हे वेगळे पद आहे. पर्याय तिसरा. प्रश्न 11 16, 32, 49, 64 आणि 80. पहा यामध्ये जर आपण विचार केला तर पहा 16, 32, 64 आणि 80 या 8च्या पाड्यामधील संख्या आहेत. पहा 16, 32, 64 आणि 80 या 8च्या पाड्यातील संख्या आहे, परंतु 49 ही 8च्या पाड्यामधील संख्या नाही. किंवा मग जर एकक स्थानच्या अंकाचा जर विचार केला तर 16, 32, 64 आणि 80 या समसंख्या आहेत आणि 49 ही विषम संख्या आहे, म्हणून सुद्धा हे पद वेगळं आहे. अशा 2 प्रकारे 49 हे उत्तर येतं. पर्याय चौथा. प्रश्न 12 10, 30, 45, 35 आणि 49 या सर्व संख्यांचा विचार केला असता 10, 30, 45 आणि 35 या 5च्या पटीतील संख्या आहेत किंवा 5च्या पाड्यातील संख्या आहे, परंतु 49 ही 5च्या पटीतील किंवा 5च्या पाड्यातील संख्या नाही, म्हणून हे पद वेगळं आहे. पर्याय तिसरा. प्रश्न 13 2, 4, 8,
14 आणि 5 या संख्येचा विचार केला असता 2, 4, 8 आणि 14 या 2च्या पाड्यातील संख्या आहेत, परंतु 5 ही 2च्या पाड्यातील संख्या नाही, म्हणून हे वेगळं पद आहे. किंवा 2, 4, 8, 14 या सर्व समसंख्या आहेत आणि 5 ही विषम संख्या आहे, म्हणून सुद्धा 5 हे पद वेगळं आहे. अशा दोन्ही प्रकारे याचं उत्तर आपल्याला सापडतं. वेगळं पद 5 म्हणून पर्याय चौथा. प्रश्न 14. 29, 31, 37, 40 आणि 43 या संख्यांचा जर विचार केला असता 29, 31, 37 आणि 43 या मूळ संख्या आहेत, म्हणजे या संख्यांना फक्त स्वतःनेच भाग जातो किंवा या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये असतात, परंतु 40 ही मूळ संख्या नाही. 40 ही इतर संख्यांच्या पाड्यामध्ये सुद्धा असते, म्हणून ही मूळ संख्या नाही, म्हणून हे पद वेगळं आहे. आणि 29, 31, 37, 43 या विषम संख्या आहेत आणि 40 ही समसंख्या आहे. या प्रकारे सुद्धा 40 हे वेगळं पद ओळखता येतं, म्हणून आपला पर्याय आहे दुसरा 40. प्रश्न 15. 61, 31, 11, 91 आणि 41. पहा, यामध्ये 61, 31, 11 आणि 41 या मूळ संख्या आहेत, म्हणजे या संख्यांना फक्त स्वतः त्याच संख्येने भाग जातो किंवा या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये असतात. 61, 31, 11 आणि 41 या मूळ संख्या आहेत, परंतु 91 ही मूळ संख्या नाही. ही संख्या इतर दुसऱ्या संख्येंच्या सुद्धा पाड्यामध्ये असते, म्हणून 91 हे पद वेगळं आहे. पहा, मूळ संख्यांवरून जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्या पाठ करणं गरजेचं आहे. सर्व मूळ संख्या पाठ करून ठेवायच्या.